आता थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत तिथे. आणि हे संविधान आणि पार्लमेंटरी नियमाच्या विरोधामध्ये एक बिल दोनदा कसं मंजूर होणार कळतं का? आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात ना, ते प्रधानमंत्री आहेत ना, अवतारी पुरुष. एक बिल महिला आरक्षण असं 2 वेळा कसं काय मंजूर होणार? जे 2023ला झालेलं आहे सगळे ओरडून सांगतायत. कानातले बोळे काढा, नजर स्वच्छ करा, चष्म्याचा नंबर काढून घ्या. ENT सर्जन नसतील सरकारी इस्पितळात, एम्समध्ये वगैरे, तर आम्ही पाठवू. वेळ लागले त्यांना. 8 तास कसला? हा मूर्खपणा आहे. खोटं बोलायचं. खोटं का बोलतायत? यांना काय गरज आहे खोटं बोलण्याची? 2023ला महिला आरक्षण मंजूर झालं. आपण सगळ्यांनी त्याच्यावरती हे केलंय. देवेंद्र फडणवीसांचं हातभर असं ट्विट आहे, हातभर एवढं लांब आहे, एवढा आहे, एवढं ट्विट. आणि त्यांनी मोदींचं जे काय कौतुक केलंय, म्हणजे जो काय त्यांनी शब्द भांडार उधळले, त्याच्यामध्ये अलंकार उधळलेले आहेत मोदींवर. हा, म्हणजे मोदींसारखी मोदीच, सर्व काही मोदीच, स्त्रीही मोदी, पुरुषही मोदीच, बरं का, सगळ्यांचे तारणहार मोदीच, अशा पद्धतीचं ते ट्विट आहे. हे मोदींशिवाय कोणी करूच शकत नाही वगैरे असं असं. मग आता काय तुम्हाला काय असं काय नवीन काय झालंय का मेंदूमध्ये बदल? तुमच्या अंतर्मनामध्ये काही यंत्रणा नवीन आली आहे का मेंदूला आदेश देणारी? राऊतसाहेब, त्यात फडणवीसांचा एक दावा आहे की जेव्हा ते बिल मंजूर झालं त्यावेळेसच त्यात म्हटलं होतं की महिला आरक्षण जर वाढवून द्यायचं असेल तर जागांची फेररचना किंवा जागांची संख्या वाढवावी लागेल. मग हा मुद्दा विरोधी पक्षालाही माहिती आहे. विरोधी पक्ष वेडा म्हणून पेढा खातोय. हा, मग ठीक आहे, पेढे तुम्हीच वाटताय ना. काल नागपूरला पेढे कोण वाटत होते? नागपूरला हेच पेढे वाटत होते सगळ्यांना. हेच वेडे आणि हेच पेढे वाटतायत. असं काही नाहीये, ते खोटं बोलतात. यातलाच एक मुद्दा आहे की राहुल गांधींच्याच भाषणातला मुद्दा आहे, फडणवीसांच्या भाषणातला मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या देशाचं संविधान इतकं मजबूत आहे की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलतात, ते परत खोटं बोलतात. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला, बरं का, गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तिथं आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, असे ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स, बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. हां, ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा ज्याला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन? चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर? मुळात तो प्लॅटफॉर्म मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलं, तर चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहे, तर चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. फडणवीसांचं खोटं बोलतात, खोटं बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं. असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात, समाजकारणात आलेले आहेत. प्रत्येक जण. डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत? तुम्हीच आहात का? सगळेच. तुम्हीच कशाला? तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे. पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात, धर्माधर्मात द्वेष निर्माण करताय, खोटं बोलताय.
रोज उठून सुडानं वागताय, सगळ्यांशी द्वेषानं वागताय. जो माणूस सामान्य घरातून जन्माला येतो तो असं वागत नाही. सर, परिवहन मंत्र्यांच्या संदर्भात काय वाटतं आपल्याला? ट्विट केलंय. देखील केलेलं आहे, जी कारवाई हा चालू आहे. अत्यंत महत्वाचा विषय आहे, जो तुम्ही सगळ्यात आधी विचारायला पाहिजे होता. या राज्यातील हजारो रिक्षा चालक जे मराठी आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत. देवेंद्रजी म्हणतात तितके सामान्य नाहीत, हे अतिसामान्य आहेत. तर ह्या सामान्य लोकांना नगरसेवक होता येणार नाही, आमदार होता येणार नाही, मुख्यमंत्री होता येणार नाही, ते रिक्षा चालवतात आणि पोट भरतात. अशिक्षित आहेत, बहुसंख्य सुशिक्षित आहेत. मी आता नाशिक दौऱ्यावर होतो, त्याच्या आधी इतर काही शहरात गेलो तेव्हा जे रॅपिडो बाईक नावाचा ॲप आणि जो का प्रकार आलेला आहे बरं का, बाईक रिक्षा,